आता उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं ना की आठवतं पहिलं आंबा, कैरी, चिंच, बोरा आणि गावाकडची मस्ती. उन्हाळ्याची सुट्टी लागली की गावाकडे जाण्याची ओढ असते. पण ह्या वर्षी आम्हाला काही गावी जायला जमत नाही आहे, त्यामुळं मग आमची सुट्टी तर इकडेच एन्जॉय आम्ही करणार आहोत. आता गावाकडे तर जायला मिळणार नाही आहे, तर म्हटलं आता इथेच काहीतरी आपण बनवून एन्जॉय करूया. तर म्हटलं कैरी अवेलेबल होती, तर म्हटलं त्यापासून आहे ना थोडासा आंबट गोड तिखट असा पदार्थ बनवूया. आणि आपण जी मजा केली आहे ना ती ह्या मुलांना आता मिळत नाही. त्या म्हटलं चला एक पदार्थ आहे ना आमच्या लहानपणी जो आम्ही बनवून खायचो तो तुम्हाला आज बनवून देते. तर 2-3 कैऱ्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्याचा किस करून घेतला आणि एका भांड्यामध्ये ना थोडंसं परतायचं. त्याचं थोडं पाणी असं मॉइश्चर असतं त्याच्यातला ओलावा काढून घ्यायचा. आवडीनुसार चवीप्रमाणे त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. आता गोड तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठेवा. आंबट गोड अशी त्याची चव असण्यासाठी ना मी गूळ थोडासा कमीच टाकलेला आहे. त्यानंतर मस्तपैकी सगळं मिश्रण आहे ना एकजीव करायचं. आता मिश्रण आहे ना थोडं एक 5 ते 6 मिनटं एकजीव होईपर्यंत आहे ना कैरी पण मस्त त्याच्यामध्ये मुरते आणि शिजली जाते व्यवस्थित. त्यानुसार त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखटपणासाठी ना मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालतं आहे. त्यानंतर मस्तपैकी आहे ना हे सगळं मिश्रण आहे ना पुन्हा एकदा आहे ना एकदम व्यवस्थित मिक्स होईपर्यंत एकजीव करून घेतलं आणि एक 5 ते 7 मिनटानंतर आहे ना असं काही ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे. चिकटत नाही, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आणि थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. थंड झाल्यानंतर ना ह्याची टेस्ट खूप छान येते. गोड, आंबट, तिखट अशी ह्याची चव आहे. आता ह्याला आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे नाव आणि माझा ना हा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. आता मुलांना म्हटलं तुम्ही टेस्ट करून सांगा कशी आहे. आता चिकूने फर्स्ट टाईम टेस्ट केलं त्यामुळे ना त्याची रिॲक्शन अशी